तुटलेलं मनही पुन्हा जुळू शकतं, पण त्यावरची ओरखडे कायम राहतात. म्हणून दुखवण्यापेक्षा जपणं जास्त शहाणपणाचं आहे. जग जिंकायचं असेल तर पहिले आपल्या मनाला जिंकावं लागतं. प्रेम दिल्यानं कधी कमी होत नाही, उलट ते दुप्पट होतं. जसं दिवा दुसऱ्या दिव्याला पेटवतो तरी स्वतःचा प्रकाश कमी होत नाही. जो स्वतःवर हसतो तो जगाच्या कोणत्याही धवाडीला घाबरत नाही. आयुष्यात जिंकायचं असेल तर स्पर्धा इतरांशी नाही तर स्वतःशी करायला हवी. खरी श्रीमंती पैशात नसते तर समाधानात असते. अपमान सहन करणं सोपं आहे, पण अपमान विसरणं खूप अवघड आहे. म्हणून शब्द वापरताना नेहमी जपून वापरा. आपलं मन स्वच्छ असेल तर देव शोधायला मंदिरात जायची गरज नसते. नाती जपणं म्हणजे रोज त्यांना पाणी घालणं, थोडं वेळ द्यायचं, थोडं प्रेम द्यायचं आणि थोडं संयम ठेवायचं. जो स्वतःला बदलतो त्याला जग बदलताना दिसतं. आयुष्य म्हणजे पुस्तक आहे. काही पानं रंगीबेरंगी असतात तर काही काळ्या पांढऱ्या, पण प्रत्येक पान वाचल्याशिवाय कथा पूर्ण होत नाही. हार मानणं म्हणजे पराभव नव्हे, तर शिकलेला धडा आहे जो पुढच्या विजयाची पायरी बनतो. लोकांच्या अपेक्षेप्रमाणे जगायला गेलास तर कधीच स्वतःसारखं जगता येणार नाही. माणूस मोठा त्याच्या पदामुळे नाही तर त्याच्या वागण्यामुळे होतो. प्रेम मिळवण्यासाठी नाही तर देण्यासाठी असतं. मिळालं तर सुंदर, नाही मिळालं तरी ते हृदय शुद्ध करून जातं. आयुष्य म्हणजे गाणं आहे. सूर जुळले तर संगीत होतं, सूर न जुळले तरी अनुभव मिळतो. खरी ओळख एखाद्या माणसाची तेव्हा होते जेव्हा तो काहीही अपेक्षा न ठेवता तुमच्यासोबत उभा राहतो. धैर्यवान तो नाही जो भीती नसलेला आहे, तर तो आहे जो भीती असूनही पुढे जाण्याची हिंमत करतो. प्रत्येक दिवस नवीन संधी घेऊन येतो. काल गेला, उद्या येणार आहे, पण आजचं सोनं करणं आपल्यावर आहे. शेवटी आयुष्यात सगळं संपलं तरी माणसाच्या मनातली आठवण जिवंत राहते. म्हणून आयुष्य इतकं सुंदर जगा की लोक तुम्हाला विसरू शकणार नाही.